नमस्कार। आज मी तुम्हाला कोळंबीची भाजी कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूया। इथे मी 2 वाटे कोळंबी घेतली, ती स्वच्छ साफ करून घेतली। मालवणी मसाला घेतलाय, जिरे पावडर, गरम मसाला, धना पावडर आणि हा घरगुती मसाला घेतलाय। थोडंसं अर्धा लिंबू घेतलाय, लसूण घेतलाय, मीठ हळद घेतली, कोकम घेतले, अद्रक घेतले, 2 टोमॅटो चिरून घेतले, कोथिंबीर घेतली, 2 कांदे कापून घेतले। चला तर आपण भाजी बनवायला घेऊया। इथे कोळंबीमध्ये मीठ आणि हळद लावून चांगले मिक्स करून घ्यायचे। कोळंबी मीठ हळद चांगलं मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक अर्धा लिंबू घेतलेला तो पिळून घ्यायचा आहे। तुम्ही याच्यात कोकम किंवा चिंच पण वापरू शकता। मी लिंबू घेतलाय। आता हे छान एकत्र करून घ्यायचे आणि ह्याला आपल्याला मॅरिनेट करून अर्धा तासभर आपल्याला याला झाकण ठेवायचे आणि अर्धा तास आपण याला चांगलं मुरू द्यायचे। चला तर आपण तोपर्यंत मसाला करून घेऊया। त्यासाठी इथे मी तव्यामध्ये उभे चिरून घेतलेले कांदे घालून घेतलेत। यात आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचे म्हणजे कांदा पटकन भाजला जातो। कांदा आपला आता परतत आलाय। यामध्ये आता आपण टोमॅटो पण परतून घ्यायचे। यात मी टोमॅटो घालून घेते, ते पण आपण छान तेलामध्ये परतून घ्यायचे। टोमॅटो आणि कांद्याला मऊपणा येण्यासाठी आपण अर्धा चमचा मीठ घातलंय, ते पण छान परतून घ्यायचे। मसाला आपला टोमॅटो आणि ते मऊ होत आले। ह्याच्यात आपण आता लसूण आणि अद्रक हे दोन्ही एकत्र करून ते पण आपण तेलामध्ये परतून घ्यायचे। मसाला परतलाय आपला। आता यात आपण थोडी कोथिंबीर घालून घेऊ, ती पण आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायची। आता या सर्व मसाला भाजले गेलाय, ह्याला आपण प्लेटीमध्ये काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया। तोपर्यंत आपण कोळंबी तेलामध्ये फ्राय करण्यासाठी ठेवायची। कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतले, त्यात कढीपत्ता घातलाय आणि ही मॅरिनेट केलेली कोळंबी यात घालून घ्यायची। कढीपत्ता ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचा तर तुम्ही स्किप पण करू शकताय। कोळंबी छान आपण तेलात परतून घ्यायची आणि त्यावर आपण 10 मिनिटं हे झाकण ठेवायचे आणि तिला वाफवून घ्यायचे। तोपर्यंत आपण मसाला बारीक करून घेऊया। मसाला बारीक झालाय आणि आता इथे कोळंबी पण बघू शकताय, तिला छान तेल सुटले म्हणजे त्याचं पाणी पूर्ण सुकलेलं आहे। आता हे आपण बाउलमध्ये काढून घेऊया आणि जे राहिलेले तेल आहे त्यातच आपण वाटलेला मसाला घालून घ्यायचा आहे। तो पण आपण तेलामध्ये छान परतून घ्यायचा आणि जे आपले पावडर मसाले ते सगळे यामध्ये घालून घ्यायचं। माझ्याकडनं मसाले घालताना व्हिडिओ स्किप झालाय, पण तुम्ही जे मी सुरुवातीला दाखवलेले ते सर्व मसाले यामध्ये घालून घ्यायचे। मसाला पण आपले तेलात छान भाजले गेले। थोडंसं परत मीठ घालून घेऊया आणि ते पण छान परतून घ्या। म्हणजे मीठ घातल्यामुळे कसं मसाला आपला खाली लागत नाही। कोळंबी आपण जी फ्राय करून घेतली ती पण यात घालून घेतली, ती पण छान मिक्स करून घ्यायची मसाल्यात आणि त्याच्यावर पण आपण झाकण ठेवायचे 10 मिनिटांनी। आता आपण झाकण काढून घ्यायचं, बघू शकता त्याला छान तेल सुटलेलं आहे आणि मी थोडंसं गरम पाणी यात घालून घेतलंय। आपली कोळंबी आता छान झालेली बघा। त्यात मी थोडंसं कोकम घालून घेतलंय। आपल्याला फक्त एकच वाफ काढायची, कारण आपण मसाला भाजून घेतले, कोळंबी पण आपली शिजलेली आहे। तेल किती छान सुटले तरी त्याला तुम्ही बघू शकताय। यावर थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आपल्याला। आता कोथिंबीर घालून झालं पुन्हा एकदा आपण याला छान मिक्स करून घेऊया। आपली आता कोळंबी खाण्यासाठी रेडी झालेली। तुम्ही भाताबरोबर खा, चपातीबरोबर खा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।